नेहमीच बॉईल केलेले अंडे खाऊन कंटाळा आला आहे, तर चला आज आपण बनवूया बॉईल केलेल्या अंड्यापासून अंडा मसाला. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतो आणि बनायला सुद्धा खूप सोपा आहे. एकदम हेल्दी नाश्ता आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला. तर त्यासाठी मी घेतले आहे 3 ते 4 अंडी. नेहमीच आपले अंडे आपण पातेल्यामध्ये बॉईल करतो, पण मी इथे बॉयलर घेतले आहेत. हे अंडे बॉयलरमध्ये खूप असे चांगल्यापैकी उकडले जातात. आता अंडे आपण काढून घेऊया आणि याला 2 मिनिटं थंड पाण्यामध्ये ठेवूया. थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हे अंडा लवकर थंड होतो आणि त्याची साले सुद्धा निघून जाते. थंड पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जेणेकरून साले लवकर निघण्यासाठी मदत होते. आता या अंड्यावरचे आपण साले काढून घेऊया. आता आपल्याला अंड्यावरचे मस्तपैकी साले काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला मधोमध कट करून घ्यायचे आहेत. एकदम सोप्या पद्धतीने हा अंडा मसाला बनवत आहेत. नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत. आपण नेहमीच अंडा हे उकडून खातो, तर हे अशा प्रकारे बनवून बघा. मुलांना देखील आवडेल आणि एकदम हेल्दी असा नाश्ता तयार होतो. त्याचबरोबर आता आपले हे गरम गरम अंडे असताना आपल्याला छानपैकी कट करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर हे तुम्ही कट करू शकतात. अंडे बॉईल करत असताना एक टिप लक्षात ठेवा, अंडे 10 मिनिटापेक्षा जास्त बॉईल करून देऊ नका. नाहीतर हे अंडं काय होतं, आतमधला जो पिवळा बळक असतो तो पूर्णपणे ड्राय होतो आणि नंतर ते खायला जास्त ड्राय लागतात. आता हे आपल्याला अंडे व्यवस्थित कट करून झाले आहेत. याच्यावरती आपल्याला तव्यावरती फ्राय करायचे आहे. त्यासाठी मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे. तव्यावरती आपण बटर टाकून घेऊया. बटरच्या ऐवजी तूप किंवा तेल टाकलं तरी चालेल. आता हे व्यवस्थित बटर मेल्ट झाले आहेत. आता याच्यावरती आपण जे अंडे आहेत ते खालच्या बाजूने ठेवून घेऊया. अंडे हे आपल्याला तव्यावरती फ्राय करायचे, तुम्ही पॅनमध्ये फ्राय केले तरी चालेल. आता खालच्या बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अंडे 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा पलटून घ्यायचे आहेत. असं केल्याने अंडे हे छानपैकी असे क्रिस्पीपणाने व्यवस्थित भाजले जातात. एकदम सोप्या पद्धतीने हे बनवलं जातं मैत्रिणींनो, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता याची बाजू पलटनंतर आपल्याला याच्यावरती हलकासा मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जर हवे असेल तुम्ही बटरमध्येच किंवा तूप मेल्ट झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मसाला टाकू शकतात. पण काय होतं, तेव्हा जर मसाला टाकलात ना तर पूर्ण मसाला हा जळून जातो. नंतर मसाल्याची चव अजिबात लागत नाही आणि अंडे व्यवस्थित हे फ्राय होत नाही. आता छानपैकी सुद्धा हे अंडे आपले फ्राय झालेले आहेत. याच्यावरती आपण थोडासा मसाला टाकून घेणार आहोत. अवघी 2 ते 3 मिनिटं आपल्याला एक बाजून याला फ्राय करून द्यायचे आहेत आणि एक बाजू झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने याला फ्राय करायचे आहेत. तुम्ही बघू शकता छानपैकी हे अंडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, एकदम युनिक अशी रेसिपी आहे. कोणालाही सहज जमेल, लहान असो या मोठा असो. फक्त अंडे बॉईल करायचे आणि त्याला आपल्या तव्यावरती थोडासा मसाल्यामध्ये फ्राय करायचे आहेत. एकदम एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर ही बनवायला सुद्धा एकदम सोपं आहे. छानपैकी आता या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. यावरती आता आपण मसाले टाकून घेऊया. याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि मीठ टाकल्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा. चाट मसाला टाकल्यानंतर हे अंड्याला एकदम छान अशी चव देते आणि एकदम असं खायला सुद्धा भारी लागतात. चाट मसाला टाकल्यानंतर आपण याच्यावरती हलकंसं लाल तिखट टाकून घेणार आहोत. लाल तिखट टाकल्यानंतर याला थोडासा तिखटपणा येतो आणि थोडं टेस्टी पण जास्त लागतं. सोबतच तुम्ही याच्यावरती कोथिंबीर पण टाकू शकतात आणि तूप पण टाकू शकतात किंवा जे गरम मसाला आहे ते सुद्धा टाकू शकतात. तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही टाकू शकतात. एकदम असं चटकदार असं बनणारा ही रेसिपी आहे. त्याचबरोबर तुम्ही बघा एकदम झटपट ही बनली जाते. आता आपण प्लेटमध्ये हे अंड्याच्या फोडी काढून घेऊया. तुम्ही बघा मैत्रिणींनो, किती लवकर ही रेसिपी तयार होते. त्याचबरोबर खायला सुद्धा खूप हेल्दी शरीरासाठी आणि टेस्टी पण आहेत. त्याचबरोबर कोणीही आरामात बनवू शकतो आणि अवघी 10 मिनिटांमध्ये तयार होते. अंडे बॉईल करण्यासाठी जेवढा टाइम लागतो त्याच्यापेक्षा कमी टाइम हे अंडा फ्राय करण्यासाठी लागतो. तयार आहे आपली ही अंडा मसाला. तुम्ही याला अशा प्रकारे फ्राय करून भाजीमध्ये सोडून भाजी पण खाऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.